मुंबईचा पाऊस म्हटलं की पूर्वी एक वेगळीच रोमॅन्टिक फिलिंग यायची. चहा, भजी, मरीन ड्राईव्हची लाट आणि लोकलची ती धावपळ. पण आता आता मुंबईच्या पावसाची व्याख्या बदलली आहे. आता मुंबईत पाऊस येत नाही, तर मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यू घोंगवायला लागलाय. 24 जूनला पाऊस सुरू झाला आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईची जी अवस्था झाली आहे ती पाहून काळजात धडकी भरल्याशिवाय राहत नाहीये. महावादळ, महापावसाच्या नावाखाली मुंबईला अक्षरशः वेठीस धरलं गेलंय. आणि आज सर्वात संतापजनक गोष्ट, गेल्या अवघ्या काही दिवसात मुंबईत पावसामुळे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातांमध्ये 5 निष्पाप नागरिकांचा जीव गेलाय. आज रविवार 5 जुलै 2026, आठवड्याचा सुट्टीचा दिवस. लोक घरात आराम करत होते. पण मुंबईत वादळी वाऱ्यासह असा काही पाऊस कोसळत होता की धड उभं राहणं कठीण झालं होतं. आणि याच धुवांधार पावसात दुपारी 1:45च्या सुमारास कुर्ला पश्चिम येथील नौपाडा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. कामानी भागातल्या बीएमसी हिंदी शाळेजवळ एका दुकानावर अचानक एक महाकाय झाड कोसळलं. हे दुकान कुणाचं होतं? 63 वर्षांच्या युनुस शेख यांचं. या वयातही कुटुंबासाठी कष्ट करत होते. रविवारी दुपारच्या वेळी ते आपले इलेक्ट्रिकल वस्तूंचं दुकान उघडत होते. त्यांनी दुकानाचा शटर वर केला न केला तोच एक महाकाय झाडाची जाडजूड फांदी थेट त्यांच्या अंगावर कोसळली. त्या 63 वर्षांच्या बुजुर्गाला तिथून बाजूला व्हायला 1 सेकंदाचाही वेळ मिळाला नाही. ते थेट त्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले. स्थानिक लोकांनी आरडाओरडा केला, धावपळ झाली. पोलीस आले, अग्निशमन दल आलं. त्यांनी तात्काळ ढिगारा बाजूला करून युनुस शेख यांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता असं सांगितलं. 63 वर्षांचा एक हसता खेळता माणूस, जो आपल्या हक्काच्या दुकानावर पोट पाण्यासाठी गेला होता, तो तिरडीवर खिळवून घरी परतला. याला जबाबदार कोण? बीएमसीनं मान्सूनपूर्व झाडांची छाटणी केली होती की फक्त कागदावर घोडे नाचवले होते? हा प्रश्न आज प्रत्येक मुंबईकर विचारतायत. नुकतीच एक बातमी आली, मुंबईत आजच झाड कोसळून दुसरा मृत्यू झालाय. आरे कॉलनी परिसरात चालत्या दुचाकीवर झाडाची मोठी फांदी कोसळून एका 18 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झाड आणि फांद्या कोसळल्यानं मुंबईत एकाच दिवसात झालेला हा दुसरा मृत्यू असल्यानं संपूर्ण शहरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जातोय. हसन रजा जहांगीर आलम सय्यद या तरुणाचा मृत्यू झालाय अशी माहिती आहे. तो मुंबईच्या साकीनाका परिसरातील रहिवासी होता. हसन आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 13च्या रस्त्यावरून जात होता. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाची मोठी आणि जड फांदी थेट हसनच्या डोक्यावर कोसळली. चला आता जरा फ्लॅशबॅक गँगला जागा करूया. हा काही पहिला मृत्यू नाहीये. गेल्या 4 दिवसांपासून मुंबईत मृत्यूंचं तांडव सुरू आहे आणि रोज एक नवीन बळी जातोय. आपण जरा ही आकडेवारी आणि ही काळीज सुन्न करणारी टाइमलाईन नीट समजून घेऊयात. सुरुवात झाली 30 जूनला. चेंबूरचा तो रोड नंबर 11 अजूनही तिथल्या रहिवाशांच्या डोळ्यासमोरून जात नसेल. मुसळधार पाऊस सुरू होता. रस्त्यावरून एक स्कूल बस जात होती. त्या बसमध्ये लहान लहान मुलं होती. अचानक रस्त्याच्या कडेला असलेलं एक मोठं पिंपळाचं झाड थेट त्या धावत्या स्कूल बसवर कोसळलं. त्या निष्पाप लहान मुलांचा काय दोष होता? त्या अपघातात 11 वर्षांच्या विहान श्रीवास्तव या चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जो मुलगा सकाळी हसत खेळत शाळेत गेला, त्यांचं शव घेऊन त्यांचे आई वडील घरी परतले. हा धक्का कमी होता की काय? म्हणून 1 जुलै उजाडला. 1 जुलैला दक्षिण मुंबईतल्या हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या वाळकेश्वर परिसरातील दुर्घटना घडली. एका जुन्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरची गॅलरी मुसळधार पावसानं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या ढिगाऱ्याखाली दबून एका 51 वर्षीय व्यक्तीचा जागीच जीव गेला. मुंबईतल्या जुन्या इमारतींचा प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात ऐरणीवर येतो. पण म्हाडा आणि बीएमसी फक्त नोटीस पाठवून मोकळी होते. कोणाचा जीव गेला की विषय संपला. आता 2 जुलैची घटना तर या सगळ्यावर कळस चढवणारी आहे. साकीनाका चांदिवली परिसरात खैराणी रोड 55 वर्षाचे असलम इसाक शेख नावाचे गृहस्थ रस्त्यावरून जात होते. पाऊस प्रचंड होता. असलम शेख चालत असताना बीएमसीने उघडं ठेवलेलं ते मृत्यूचं मॅनहोल त्यांना दिसलं नाही. ते थेट त्या उघड्या गटारात कोसळले. पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की ते त्यात वाहून गेले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. दरवर्षी हायकोर्ट बीएमसीला चपराक लगावतं की मॅनहोलवर जाळ्या बसवा, मॅनहोल उघडे ठेवू नका. मग खैराणी रोडवरचं ते मॅनहोल उघडं का होतं? त्या असलम शेख यांच्या मृत्यूला बीएमसीचे ते कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार नाहीत का? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? मंडळी, आता जरा पैशांच्या हिशोबावर येऊया. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून आपण बीएमसीचा उदो उदो करतो. बीएमसीचं वर्षाचं बजेट तब्बल 50 ते 60 हजार कोटी रुपये असते. आणि या बजेटमध्ये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, झाडांची छाटणी, रस्त्यांचे खड्डे भरणे आणि मॅनहोलवर जाळ्या बसवणे यासाठी हजारो कोटी रुपये पाण्यात सोडले जातात. पण हा पैसा जातो कुठे? जर हजारो कोटी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात मुंबई तुंबत असेल, झाडं अंगावर पडून लहान मुलं आणि वृद्ध मरत असतील, लोक उघड्या गटारात वाहून जात असतील, तर मग तो पैसा बीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या खिशात जातोय का? हा संशय घ्यायला वावगं ठरणार नाही.
या दरवर्षी मे महिन्यात बीएमसीचे मोठमोठे अधिकारी नेते रस्त्यावर उतरून फोटो काढतात. आम्ही 90% नालेसफाई पूर्ण केली, आम्ही धोकादायक झाडांच्या फांद्या छाटल्या, असले दावे छाती ठोकून केले जातात. मग जून जुलै येताच या दाव्यांची हवा का निघते? या प्रश्नाचं उत्तर द्यायला एकही अधिकारी समोर येत नाही. काही लोक म्हणतील, पाऊस आणि वादळ तर निसर्गाच्या हातात आहे, त्यात सरकार काय करणार? पण निसर्गाचा पाऊस पडणं समजू शकतं, पण झाडं कुजलेली आहेत की नाही हे तपासणे निसर्गाचं काम आहे का? जे झाड चेंबूरमध्ये पडलं, जे झाड आज कुर्ल्यात पडलंय, त्या आधीच कमकुवत झालं होतं अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली होती. मग बीएमसीच्या उद्यान विभागानं वेळीच त्याची पाहणी का केली नाही? बरं, मॅनहोल उघडं ठेवणं हा काही निसर्गाचा चमत्कार आहे का? पाण्याचा निचरा होत नाही म्हणून कंत्राटदार किंवा स्थानिक लोक मॅनहोलचं झाकण काढून ठेवतात. पण त्यावर सुरक्षेसाठी बॅरिगेड्स लावणं किंवा जाळी बसवणं हे बीएमसीचं कर्तव्य नाही का? वाळकेश्वरची इमारतीची गॅलरी कोसळली. मुंबईत शेकडो इमारती अति धोकादायक घोषित केल्या जातात. पण पावसाळ्यापूर्वी त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न का रेंगाळतो? या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निसर्गाचा कोप नाही, तर ही पूर्णपणे मानव निर्मित आपत्ती आहे. ही कंत्राटदार, अधिकारी आणि भ्रष्ट व्यवस्थेची युती आहे, ज्याचा बळी सामान्य मुंबईकर ठरतोय. आता या सगळ्यावर आपले राजकीय नेते काय करतायत? दरवर्षीप्रमाणे राजकारण सुरू झालंय. सत्ताधारी म्हणतात गेल्या 25 वर्षात ज्यांनी मुंबईवर राज्य केलं त्यांनी काहीच केलं नाही म्हणून ही अवस्था झाली आहे. तर विरोधक म्हणतात आताचं सरकार टक्केवारी खाण्यात व्यस्त आहे म्हणून मुंबई बुडतीये. एकमेकांवर चिखलफेक करायला या नेत्यांना खूप आवडतं. पण या चिखलफेकीत ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष गेले, ज्यांचा 11 वर्षांचं विहान गेला, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला कोण जाणार? मुंबईचा माणूस सकाळी लोकल पकडतो, टॅक्स भरतो, प्रामाणिकपणे काम करतो. मुंबई या देशाला सर्वात जास्त टॅक्स देते. पण बदल्यात मुंबईकरांना काय मिळतं? खड्डेमय रस्ते, तुंबलेलं पाणी, रखडलेली लोकल आणि डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार. मुंबईकरांच्या सहनशीलतेचा आता अंत झालाय. सोशल मीडियावर लोक बीएमसी आणि सरकारवर थुंकतायत. हा संताप योग्यच आहे. जोपर्यंत एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला किंवा त्या कंत्राटदाराला जेलची हवा दाखवली जात नाही, तोपर्यंत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. युनुस शेख, विहान श्रीवास्तव, असलम शेख, हसन सय्यद ही फक्त नावं नाही आहेत, तर या व्यवस्थेनं घेतलेले बळी आहेत. आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे, उद्या तुमच्यावरही येऊ शकते. कारण मुंबईत चालताना आपण रस्त्यावरून नाही तर मृत्यूच्या सापळातून चालतोय असं वाटायला लागलंय. हवामान खात्यानं पुढच्या काही दिवसांसाठी मुंबईत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय. महावादळ आणि महापावसाचं संकट अजून टळलेलं नाहीये. त्यामुळं आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. रस्त्यावरून चालताना झाडांखाली उभे राहू नका. पाणी साचलेल्या रस्त्यावरून जाताना काळजी घ्या. कारण या प्रशासनाला तुमच्या जीवाची काहीही किंमत नाहीये. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? या 5 मृत्यूंना नक्की कोण जबाबदार आहे? बीएमसीचा भ्रष्टाचार की नेत्यांचं दुर्लक्ष? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.